निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना जय ताई. गजानन. ताई तुमचा जय टाइम गजानन. आहे का पण? काय काय? म्हटलं अनुभव शेअर करायचा होता. हा 10 बोला वाजले ना. आता म्हटलं वेळ उद्या आहे आता का? पण हं, रविवार आहे ताई उद्या, हं, त्यामुळे हं, काही हरकत नाही थोडाफार वेळ. हं. हा चालेल चालेल. हा ऍक्च्युली मी पाठीमागे तुम्हाला अनुभव शेअर केला होता 22 हा. जूनला. अच्छा अच्छा. अं, नाही का बोललो होतं की आम्ही त्या हॉस्पिटल तिथे प्राणप्रतिष्ठापन झालेली होती स्वामींची मंदिराची. हो 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 हो. कलंदऱ्यामध्ये. हा, त्या हा. संदर्भात त्या दिवशी काय झालं, सगळं बोलण्यात गेलं. तुमचा गजानन आला ना महाराजांचं ताई तो सांगितलं. अनुभव तर. हो, आलं ना ताई परवा. हा 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 हम्म. हा आलेला. म्हणून तर म्हटलं, मी म्हटलं शेअर कराल पुढचा. हा तसंच हा. वेळ निघून गेला. म्हणून अच्छा म्हटलं अच्छा. चला निवांत तर करावं तरी शेअर. हा 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 हा. सांगू का? सांगा सांगा ताई. नाव हम्म. सांगायचं असेल तर सांगा, आणि हा. कुठून बोलता ते तर सांगू शकता. मी शिरूरवरून बोलते. हं. रांजणगाव गणपती, आणि माझं नाव सुजाता आहे. हा हा ठीक आहे. तर ऍक्च्युली काय झालेलं, ते मंदिर बांधलं तर त्याच्यानंतर काय झालं, हा. तुम्हाला सांगितलं की ते 1 वर्ष 1.5 वर्ष असं बंद राहिलं, बरोबर ना. हो त्याच्यानंतर मग हो. पूजा चालू केली आम्ही. बरोबर तर बरोबर. मग कसं झालं, त्याच्यानंतर म्हटलं स्वामी तुम्ही हा पूजा तर चालू केली, हे तर खूप छान झालं. हा पण नाही का, संध्याकाळी तर तुमच्या दरवाजामध्ये नाही का हा. दिवाबत्ती तर व्हायलाच हवी, म्हणजे लाईट तर असायला हवी. कसं बरोबर. ना, आम्ही एवढं उजेडात राहणार आणि नाही का हो, किती स्वामी केलं कशा तर अंधारात. त्यांना काही वाटत नाही, पण नाही का आपल्याला कसं वाटतं बरोबर आहे. असं. म्हटलं ते हॉस्पिटल कसं होतं, रेंटवरती होतं ना, चालवायला अच्छा. घेतलेलं. हा हा हा. तर ते काय झालं, एकाकडनं टेकओव्हर दुसऱ्याकडे झालं, अरे. दुसऱ्याकडनं बंद झालं, तर मग ते गेलं. मग ते जे ओनर होते ते तिथलेच होते ना, हा हा असं. हा. तर मग ते असे बाहेर राहायचे रेंटने आधी अच्छा. थोडंसं. तर मग त्यांना काय झालं, 2 BHK फ्लॅट मिळालाच नाही. तर मी नाही म्हटलं, मिळालं. हा तर ऐका ना, म्हटलं ह्याचे मालक तिथे येऊ देत नाही का, कसं करून असं. तर ते आले ताई दुसऱ्या महिन्यातच तिथे, बाप रे. आणि त्याने इतकं छान लाईट बीट इतकं व्यवस्थित केलं नाही का, अरे वा. इतकं भारी वाटलं. म्हणजे कसं असतं नाही का, बघा, असं. मी म्हणजे ताईंना पण म्हटलं, तुम्हाला अगं किती ताई. स्वामींची काळजी होती, आणि हा ती ना. बरोबर स्वामींनी तुमचं जाणलं. मी म्हटलं स्वामी सगळ्यात भारी झालं म्हटलं. आता किती भारी वाटतं म्हटलं नाही का, छान. मग त्यांनी पण नाही का आल्यावरती लगेच लाईट वगैरे पुढे पण असं LED लाईट वगैरे बसून घेतली, स्वामींच्या मंदिरात बसवली, अरे सगळं वा. अगदी व्यवस्थित केलं. खूप हा खुश झाले ते पण असं. आणि मग म्हटलं, तर त्याच्यानंतर सांगते ते. हा. आता कसं असतं माहितीये का, आपल्या एखाद्या म्हणजे देवावरती संतावरती आपली श्रद्धा असेल, असतेच. बरोबर, बरोबर आहे. हो. तर आपल्याला कसं वाटतं की आपण दुसऱ्याची सेवा करायला गेल्यावरती हा. आपल्या ह्यांना असं नको वाटायला की नाही का, ते कसं कुठेतरी अपेक्षा भेटली नाही का, काहीतरी हो हो लालच दाखवल्यावर कसं माणसाचं मन असं इकडे तिकडे हो भरकटतं. हो हो तसं हो. म्हटलं, महाराज तुमचे ते गुरु बरोबर ना, हा आणि तुम्हीच मला शिकवलं की हा. सगळ्यांना सारखं दाखव, म्हणजे सगळे समान, बरोबर ना. हे बरोबर. सगळं कार्य तुमच्याच कृपेने होतंय हा. असं. तर मग घरामध्ये गजानन महाराजांची मूर्ती होती, आपले ठरलेलं असतात गणपती बाप्पा हे ते बरोबर असं, ठरलेलं बरोबर असतात. ना. तर मग म्हटलं आता स्वामींची मूर्ती आणावं का, नंतर म्हटलं एवढ्या मोठ्या मूर्तीची पूजा करतोय, आपल्या मनात आहे तर असं काय आहे मंदिरात. नंतर म्हटलं त्यांचंच घर आहे, तेच हो. ठरवतील यायचं का नाही, बरं का. अरे वा. हा किती तर छान आहे ताई, तुम्ही किती अगदी भोळ्या बाबड्या पद्धतीने सांगताय सगळं. हा नाही, हं, आणि काय झालं माहिती का, त्याच्यानंतर मी सांगते, तरी मी असं गेले बरं का. हं, म्हणजे तो अशा 10-15 दिवस गेले. त्याच्यानंतर मी काय म्हटलं, महाराजांचं तर मी पारायण कर, हे कर ते कर. हा हं. म्हटलं स्वामींचे मी ना 11 गुरुवार करणार अरे वा. पहिल्यांदा. ठीक आहे. हं, असं हं. अपेक्षा काय नाही माझी की मला हे भेटू दे, म्हणजे नाही का हां, असं नुसतं नवस वगैरे नाही, करायचं काय नाही एवढं. काय हं. नाही. फक्त मी करणार म्हणजे करणार. ताई स्वामींची मला 11 सेवा म्हणून. गुरुवार एकही गुरुवार असा आडवा आला नाही, सलग 11 गुरुवार माझ्याकडनं झाले. अरे आणि वा. ना तुम्हाला माहितीये का, तर त्यावेळेस मग आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती हवी ना, हो हो. तर मी त्यावेळेस स्वामींची मूर्ती घेऊन आली. म्हटलं स्वामी हं. आलात ना आपल्या घरात, म्हटलं तुम्ही बरोबर करून घेता सगळं असं. खरंय, म्हटलं खरंय. आता किती छान वाटतं, असं मस्त झालं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, मग हं. त्याच्यानंतर असं आता आपल्या डिसेंबरमध्ये दत्त जयंती झाली ना, हो हो तर हो. त्यावेळेस काय केलं,
पहिले कसं बायका पारायण नाही करायचं हे नाही का, हो हो. दत्तगुरूंचं हे ते, पण माझी खूप अशी इच्छा होती की हं, नाही का मी एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं असं. हं, तर हं, मग हं. मी ग्रंथ आणला आणि डिसेंबरमध्ये घरीच केलं गुरुचरित्राचं पारायण. अरे वा. त्याच्यानंतर मग स्वामी प्रकट दिनाला मी तुम्हाला बोललो ना, ते मंदिर झाले आमच्या तिकडे. हो हो. हा, तर ते प्रीतम प्रकाश नगर मध्ये झाले ना, तर हं, तिथं मग ते सगळे येतात असे आम्ही. तर आम्ही ना मग त्या गुरुचरित्राला गेलो. हं, तर तेव्हा म्हटलं स्वामींचं आता करायचं, स्वामी आपल्याकडनं करून घेणार, हं. त्यांना जोपर्यंत करून घेणार तोपर्यंत करत राहायचं बरोबर. असं. हं. तर आम्ही ना मग गुरुचरित्राला सकाळीच जायचो वाचायला पहाटे. आणि तर ताई मग ते पुजारी यायचे, कधी लवकर व्हायची पूजा, हं, कधी नाही का त्यांच्या आवरण्यावर वस्तू. तर हं, आम्ही ना सगळे वाचत बसलो होतो. हं, 6:30ची वेळ झाली होती, ते हं. आवरत होते. त्याने काय बाहेर अगरबत्ती वगैरे कोणीच लावली नव्हती. अच्छा. इतका हं. छान सुगंध सुटला होता ना, अरे एकदम वा. मस्त. हा, बघा. आणि मग तिला म्हटलं बघ आज स्वामी आले, स्वामी म्हटलं ना आले दत्त तिथे. महाराज येतात ना म्हटलं, तर खरंय. आले. माझी मैत्रीण होती ना, ती हं, माझ्या पाठी मागत होती बॅक साईड. म्हटलं अगं शीतल, म्हटलं तुला वास आला का, म्हटलं किती छान वास आला होता. हं, म्हणे कधी कधी, म्हटलं करेक्ट 6:30ला. सगळीकडे पाहिलं ताई मी, हं. आम्ही बसलो होतो ना सगळे, की हो. कुणी अगरबत्ती लावली का हे नाही का, अशी एक नजर फिरवली, पण हं. कुणीही अगरबत्ती लावली नव्हती. स्वामीची तिथं पण नव्हती अगरबत्ती लावलेली, म्हणजे ओ. असं इतकं भारी वाटलं. जे आणि मग असं तुम्हाला त्यांनी दाखवून दिलं की मी आहे इथे. हा, आणि असं खूप छान झालं. आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती का, दत्त महाराजांना पेढा आवडतो ना. हो हो हो. हा, तर मग मी म्हटलं अगं आपलं जोपर्यंत कम्प्लीट होईल ना, तर एकदा का ना पेढ्याचा प्रसाद न्यायचा आणि पेरू नाही का असं. अरे तर हं, जे महाराजांना आवडतं ते एकदा का ना प्रसाद न्यायचं. हं, आणि आपण आधी हं, जप करतो ना, हं, तर स्वामींचा जप एक माळ केला, हं, आणि मग गायत्री मंत्राचं करत होतो. तर हं, ते डोळे झाकलेले होते. तर हं, तिथं ताई एक मांजर आलं, तिथं हं, तो प्रसाद ठेवला होता ना, ते हं. मांजर खाऊन गेलं प्रसाद अरे जप करताना. हो, मग. अगं म्हटलं मांजर कुठला नाही का तिथंच. म्हटलं काय म्हणतो कुठून आलं, म्हणे बघ ना ग कुठून आलं असं. आणि मग म्हटलं अरे वा जाऊ दे, दत्तगुरू आले म्हटलं. म्हटलं खरंय. महाराज असं खूप छान वाटलं असं. हं, त्याच्यानंतर हा झाला पहिल्या गुरुचरित्राचा. अच्छा. त्याच्यानंतर मग स्वामींचा आता आपली पुण्यतिथी आली ना, हं, हं, त्याच्यानंतर लगेच महिन्याने. आणि हं, ताई दुसरं सांगायचं राहिलं, मला हं, आहे ना माझा एकदम म्हणजे जो आपला पिरियडचा टायमिंग आहे ना, तो हं. त्याच दरम्यान होता. तर आम्ही अरे. पूजा करत होतो स्वामींची. तर मी काय हं, म्हणलं माहिती का, अगं खूप इच्छा आहे नाही का हं, स्वामीच्याला करायची, पण बघ हं, ना आता कसं नाही का खूपच अवघड आहे, काय हं, माहिती कसं नाही का असं. आणि हं. ते कसं माहिती का, असं अर्धवट नाही ना असं करावं नाही का, असं हे बरोबर आहे. हो. माहित असतं नाही का, असं हे हं. अर्धवट सोडणं परत कोण वाचतं का नाही असं नाही व्हावं ना. बरोबर. म्हणून हं, तर करेक्ट 6वा दिवस येईल ना हं, गुरुचरित्र, ज्या दिवशी स्टार्ट करायचं, आज हं. 6 दिवस आधीच एकदम ओह! क्लिअर. पहिल्या वेळेस पण तसंच, आणि हं. सेकंड टाइम पण सेम पोझिशन, सेकंड टाइम अरे. पण सेम. आणि ओह! इतकं ती म्हणे अरे बापरे, किती म्हणजे नाही का मी. आणि सेकंड टाइम मी काय म्हणते का, नाही हं, आता भेटणारच नाही, परत डेज काउंट केले. अरे हं, वा, म्हटलं एकदम क्लिअर आपल्याला ज्या दिवशी गुरुचरित्र करायचंय त्यावेळेस हं. एकदम क्लिअर, म्हटलं स्वामीने मार्ग मोकळा करून दिला किती असं. मोठं बघ खरंच हा, तर. खरंच त्यांनाच ना आपली म्हणजे. काळजी असते. हा, आणि माझे एकदम नाही का असं टाइम 1 किंवा 2 दिवस आधी, तर 6-6 दिवस कुठं आधी तेवढं हे होतंय का हो. असं. आणि मग ते झालं. तर दुसऱ्या गुरुचरित्राच्या वेळेस काय झालं माहिती का, हं, शनिवार होता शनिवार. हं, तर शनिवारचं काय झालं, आम्ही बसलो ना, तर एक ताई आल्या त्या 6, 6:15 दरम्यान आल्या. तो हं. पण टायमिंग 6:15 ते 6:30चा टायमिंग होता. ओह! आणि ताई एक मुलगी ना इतकं छान जय श्रीराम बोलली, अरे इतक्या वाह! मोठ्या आवाजात. पण आहे हं. ना ती मुलगीच कोणाला दिसली नाही. अरे! मला काय वाटलं त्या ताई सोबत आली. तर काय हं, झालं, आता वाचत होतो त्यामुळे मध्ये तर हं, काय हे नाही. हं, नंतर तर काय व्हायचं, मला ड्युटीला जायचं म्हणून वेळेवर आलं पाहिजे, त्यामुळे हं, थांबता नाही आलं. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, माझं लवकर वाचून झालं. त्या हं. दुसऱ्या ताई होत्या का ज्या आल्या म्हणून बोलले ना, हां, त्यांनी हां. मला असा इशारा केला की थांब म्हणून नाही का, त्यांना अच्छा. काहीतरी हं, विचारायचं होतं. तर म्हटलं ठीक आहे मी थांबते, म्हटलं 5-10 मिनिटं. आणि नंतर मग त्यांचं वाचून झालं. म्हटलं ताई तुमच्यासोबत कोण मुलगी होती हो इकडे हं. जाताना, जय श्रीराम बोली. म्हणजे ताई कुणीच नव्हतं, मी अरे! पाहिलं म्हणे, कुणीच नाही दिसलं. मग मी विचारलं तुम्ही ऐकलं का जय श्रीराम, म्हणे हं. आम्ही कुणीच नाही ऐकलं. म्हणलं असं कसं नाही ऐकलं, म्हटलं अरे! मला अजून असं कानात आवाज घुमतोय. म्हटलं जय श्रीराम, इतकी छान बोलली ताई, म्हणजे मी इतकं बापरे! काय विचारत होते की इतका सुंदर आवाज आला. आणि मी काय म्हटलं का, मुलं जर आली ठीक आहे ना का, तर तिथं कुठं मारुतीचं मंदिर नाही, काहीच नाही, काहीच नाही. हो, हो, वरती हो. डोंगर भाग आहे, फक्त एकच घर आहे असं, हां, वर हां. चढाव नाही, काही नाही, काही नाही. कुठून अरे! आला काय माहिती, पण ताई इतका सुंदर आवाज होता जय श्रीराम, अरे असा पूर्ण वाह! असं एकदम हे झालं बघा. असं. मी म्हटलं अगं तायडे इतकं भारी वाटलं ना, म्हटलं काय माहिती कोण बोल. ती म्हटलं अगं पण एवढं मोठ्याने आवाज मला पण आला असतं म्हणे असं. हां. माझं मग मी तिला पण विचारलं शीतल, म्हणलं अगं तू काल ऐकलंस का ग, म्हटलं ती हं, मुलगी जय श्रीराम बोलून गेली. मग ती नाही, मला हं. काय आलंच नाही ऐकायला.
म्हटलं काय माहिती, म्हटलं माऊली एकदम भारी असं. नाही म्हणजे पण नाही का तुमची ताई, श्रद्धा अजून तो इतकी आहे ना. आवाज आहे ना, हा. अजून असं कानात घुमतो. ते जय श्रीराम इतकं सुंदर बोलली ते, की अरे वा, खूपच छान असं बघा असं किती हे. छान वाटतंय ताई तुमचा अनुभव ऐकून. खूप सुंदर अनुभव आहे. मी शेअर करते हा ताई. हा हा हा, चालेल चालेल. हा आणि प्लीज स्वामी समर्थ. हा बोला. हा, पुढचे अजून आहे अनुभव हा ह्यांचे. गणपती बाप्पाचा एक आहे, एक हा. शंकर महाराजांचा आहे, आणि गजानन अच्छा. महाराजांचा एक आहे. मला वेळ मिळेल तेव्हा मी शेअर नक्की करेन. करा, नक्की करा हा. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. हम्म. तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.